एका रात्री जेव्हा घरातील सर्व लोक झोपले होते, तेव्हा धीराने मला शांतपणे त्यांच्या खोलीत बोलावले. जेव्हा मी त्यांच्या जवळ गेले, तेव्हा त्यांच्या स्पर्शात एक अद्भुत उष्णता जाणवली. धीर म्हणाले, "वहिनी, तुमच्या डोळ्यांमध्ये एक अनकत जादू आहे." त्या क्षणी माझं हृदय जोरात धडकू लागलं. त्यांच्या डोळ्यांकडे पाहताना मला असं वाटलं, जणू वेळ थांबला आहे. धीराने हळूहळू माझा हात आपल्या हातात घेतला आणि त्या स्पर्शाने माझ्या मनात एक नवी आग पेटली. तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे, त्यांनी म्हटलं, आणि मी स्वतःला थांबवू शकले नाही. त्या रात्री नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत आणि माझे पती दुबईमध्ये काम करतात. ते त्यांच्या कामात इतके व्यस्त असतात की आम्ही अनेक महिने एकमेकांना भेटू शकत नाही. त्यांच्या अनुपस्थितीमुळे माझ्या मनात एक प्रकारचा रिकामेपणा निर्माण झाला, जो मी कुणासोबत शेअर करू शकत नव्हते. मी माझ्या कुटुंबासोबत राहते आणि तिथे माझा दीर रोहितही आहे. तो 22 वर्षांचा आहे आणि सध्या कॉलेजमध्ये शिकतो. रोहित नेहमीच खूप हसतमुख आणि मदतीसाठी तत्पर असतो. त्याच्या निरागसतेमुळे आणि लहान मुलांसारख्या खोडकर स्वभावामुळे तो नेहमीच मला हसवत असतो. पण अलीकडच्या काळात मी त्याला काही वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली होती. कदाचित त्याच्या बोलण्यात एक नवी खोली होती. किंवा कदाचित माझ्या स्वतःच्या भावना बदलत होत्या, हे मीही ओळखू शकले नव्हते. मित्रांनो, एके दिवशी जेव्हा रोहित कॉलेजमधून परतला, तेव्हा मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते. त्याच्या डोळ्यांमध्ये थकवा दिसत होता, पण मला पाहून तो हलकसं हसला. मी त्याला म्हटलं, "रोहित, तू खूप थकलेला दिसतो आहेस. तुला चहा करून देते." त्याने हळूच मान हलवली. त्या संध्याकाळी आम्ही दोघं एकत्र बसून गप्पा मारत होतो. त्याच्या बोलण्यात हळूहळू अधिक खोली येत गेली आणि मीही त्याच्यासोबत माझ्या मनातल्या गोष्टी शेअर करू लागले. त्या रात्री काहीतरी वेगळंच घडलं. आम्ही दोघं हॉलमध्ये एकटे बसलेलो होतो आणि शांतपणे एकमेकांकडे पाहत होतो. त्याच्या डोळ्यांत काहीतरी असं होतं, ज्यामुळे माझ्या मनाला आतापर्यंत स्पर्श होत होता. त्याच्या जवळ बसून मी त्याच्या उपस्थितीचा अनुभव घेत होते. त्याच्या बोटांनी हळूहळू माझ्या शरीराला स्पर्श करायला सुरुवात केली आणि माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. तो असा क्षण होता, जेव्हा मी माझ्या मनातल्या दडलेल्या भावना स्पष्टपणे अनुभवल्या. त्याच्या नजरेत खोली होती आणि मी कितीही प्रयत्न केला तरी माझं लक्ष त्याच्यापासून हटवू शकले नाही. तो माझ्या जवळ आला आणि काहीही न बोलता माझा हात धरला. त्याच्या बोटांचा स्पर्श असा वाटला, जणू माझ्या मनाच्या आतपर्यंत पोहोचला आहे. तो हळूहळू आणखी जवळ आला आणि आम्हा दोघांमधील अंतर जणू मिटलं होतं. माझा श्वास वेगाने होऊ लागला होता आणि मला समजत नव्हतं की मी काय अनुभवते आहे. त्याच्या प्रत्येक हालचालीत एक मंद, खोल संवेदनशीलता होती, जी माझ्या आत काहीतरी नवीन जागा निर्माण करत होती. "प्रीती वहिनी," त्याने हळू आवाजात म्हटलं, "तुम्ही खूप एकटी आहात, मला माहिती आहे." त्याच्या आवाजात एक वेदना होती आणि कदाचित याच वेदनेने मला त्याच्याकडे आकर्षित केलं होतं. त्याच्या बोलण्याने माझ्या आत दडलेल्या भावना बाहेर आल्या. मी माझ्या त्या भावनांपुढे हार मानली, ज्या गेल्या काही काळापासून आतच सुलगत होत्या. त्याने मला हलक्याच जवळ ओढलं आणि माझं डोकं त्याच्या खांद्यावर विसावलं. त्याची जवळीक मला सुकून देत होती, पण त्याचवेळी एक विचित्र अस्वस्थताही जाणवत होती. मला माहीत होतं की हे बरोबर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या मनाच्या इच्छा माझ्यावर हावी झाल्या होत्या. त्याच्या श्वासांची उष्णता माझ्या चेहऱ्यावर जाणवत होती आणि त्याच्या हृदयाची धडधड माझ्या हृदयाच्या ठोक्यांशी एकरूप होत होती. आम्हा दोघांमध्ये आता असा एक क्षण होता, ज्याला शब्दांची गरज नव्हती. त्याच्या स्पर्शात अशी जवळीक होती, जी माझ्या मनाला एक विचित्र सुकून आणि अस्वस्थता दोन्ही देत होती. माझ्या बोटं त्याच्या छातीवर स्थिर झाली आणि त्याने माझा चेहरा हळूवारपणे आपल्या हातांच्या तळव्यांमध्ये धरला. त्या क्षणी आमच्यातील प्रत्येक सीमा धूसर झाली होती. त्याच्या बोटं माझ्या केसांतून हलक्या हातांनी फिरत होती सोडत होत्या आणि मी त्याच्याकडे ओढली जात होते. आमचा श्वास आता एकमेकांच्या खूप जवळ जाणवत होता. त्याच्या नजरेत अशी खोली होती, ज्यामध्ये मी हळूहळू बुडत चालले होते. त्याच्या डोळ्यांत तो अव्यक्त इजहार होता, जो अजूनपर्यंत न बोललेला होता. माझ्या भावना मला त्या नात्याकडे ओढत होत्या, जे आमच्यासाठी खूप गुंतागुंतीचं ठरू शकत होतं. पण त्या क्षणी माझं हृदय कुठल्याही दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नव्हतं. त्या रात्रीच्या भेटीने माझ्या मनात एक असा वादळ निर्माण केलं होतं, ज्यातून बाहेर पडणं माझ्यासाठी कठीण झालं होतं. मला माहीत होतं की हे बरोबर नव्हतं,
पण तरीही मी त्या आकर्षणाला स्वतःला थांबवू शकत नव्हते. रोहितसोबत घालवलेल्या क्षणांनी माझ्या मनातील त्या रिकाम्या जागेला भरून काढलं होतं, ज्याची जाणीव मला खूप काळापासून होत होती. मित्रांनो, त्या रात्रीनंतर प्रीतीच्या मनात एक वेगळीच खळबळ माजली होती. दरवेळी जेव्हा रोहित तिच्यासमोर यायचा, तेव्हा तिचं लक्ष नकळत त्याच्याकडे जायचं. रोहितसोबत घालवलेल्या त्या क्षणांनी प्रीतीच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण केली होती, जी ती कितीही प्रयत्न केला तरी दुर्लक्षित करू शकत नव्हती. त्याच्या नजरेतील ती खोली, त्याच्या बोटांचा तो हलकासा स्पर्श, त्याच्या शब्दांचा तो मौन इजहार, सगळं तिच्या आठवणींमध्ये घर करून बसलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित घरातील कामांमध्ये प्रीती वहिनीला मदत करायला आला. तो नेहमीप्रमाणेच हसत हसत तिच्याशी बोलू लागला, पण आज त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. त्याच्या डोळ्यांत त्या रात्रीचं स्पष्ट प्रतिबिंब दिसत होतं. प्रीती त्याच्या नजरेपासून वाचण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या भावना तिला थांबवण्याऐवजी त्याच्याजवळ नेत होत्या. प्रीती स्वयंपाकघरात काम करत होती आणि रोहित तिच्या मागून हळूच येऊन जवळ उभा राहिला. त्याची उपस्थिती प्रीतीला अस्वस्थ करत होती. अचानक रोहितने तिचा हात धरला आणि एका क्षणासाठी दोघांमध्ये गडद शांतता पसरली. त्याच्या बोटांचा स्पर्श प्रीतीच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढवत होता. रोहितने हलक्याच म्हणलं, "वहिनी, मी कधीच विचार केला नव्हता की आपल्या दोघांमध्ये असं काही होईल. पण आता या भावनेला दुर्लक्ष करणं मला शक्य नाही." प्रीतीच्या मनात चाललेल्या वादळाने तिला रोहितच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा कोणताही मार्ग दिला नाही. त्याच्या डोळ्यांत पाहत प्रीतीने काहीही न बोलता त्याच्या बोटांना अधिक घट्ट पकडलं. त्यांच्यातील हा नाजूक क्षण त्या दिवसाच्या सुरुवातीचा भाग ठरला, जेव्हा त्यांच्यातील अंतर पूर्णतः मिटलं. रोहित हळूहळू प्रीतीच्या आणखी जवळ आला. त्याच्या हातांनी प्रीतीच्या कंबरेला आधार दिला आणि त्यांच्यातील साऱ्या दूर अंतरांचा शेवट झाला. प्रीतीचा श्वास वेगाने चालू लागला आणि तिचं हृदय अनियंत्रितपणे धडकू लागलं. हळूच प्रीतीच्या केसांना स्पर्श केला आणि मग तिच्या चेहऱ्याला आपल्या बोटांनी हळूवारपणे स्पर्श केला. प्रीतीच्या डोळ्यांवर नकळत पापणी लागली आणि ती पूर्णतः त्या क्षणात बुडून गेली. त्यांचा श्वास एकमेकांशी मिसळत होता आणि त्या दोघांमधील तो क्षण जणू शतकांपर्यंत थांबला होता. रोहित प्रीतीच्या चेहऱ्याच्या जवळ गेला आणि तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणाला, "वहिनी, मी तुम्हाला कधीच त्रास द्यायचा नव्हता, पण या भावनेला अनदेखी करणं आता माझ्या हातात नाही." प्रीतीच्या मनात एक गडद खळबळ माजली होती. तिच्या भावना तिच्या विचारांपेक्षा जास्त प्रबळ होत्या आणि ती कितीही प्रयत्न केला तरी रोहितपासून दूर जाऊ शकत नव्हती. तिने स्वतःला रोहितच्या आणखी जवळ सापडलं आणि त्यांच्या श्वासांमधील अंतर मिटलं. त्यांच्या डोळ्यांत अशाच भावना होत्या, ज्या त्यांनी यापूर्वी कधी अनुभवल्या नव्हत्या. त्यांच्यातील हा क्षण इतका संवेदनशील आणि खोल होता की त्यांच्या हृदयातील गहराई एकमेकांत विलीन होत होती. रोहितने हळूवारपणे प्रीतीला आपल्या मिठीत घेतलं. त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श प्रीतीच्या मनाच्या गाभ्याला स्पर्श करत होता. प्रीतीच्या शरीरातून एक सिंहन पसरली. तिचा श्वास वेगाने होऊ लागला आणि तिच्या ओठांवर एक अनकत भाव उमटला होता. भावना जागृत झाली होती. रोहितने तिच्या चेहऱ्याला आपल्या हातांत घेतलं आणि त्यांच्या डोळ्यांत एक गहन आकर्षण होतं, जे त्यांना एकमेकांच्या जवळ आणत होतं. त्या क्षणी दोघांनी आपल्या मनातील न बोललेल्या भावना अनुभवल्या. प्रीतीने हळूहळू डोळे मिटले आणि रोहितने हलक्याने तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. हे चुंबन केवळ त्यांच्या भावनांचा इजहार नव्हतं, तर त्यांच्या नात्याची खोली आणि गुंतागुंत देखील दर्शवत होतं. प्रीतीचं हृदय जोराने धडधडत होतं. हे चुंबन तिच्या मनातील प्रत्येक भावना जागृत करत होतं. तिने स्वतःला रोहितच्या मिठीत हरवून बसल्याचं अनुभवलं. त्यांच्यातील ही जवळीक त्या नात्याची सुरुवात होती, ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. त्या रात्रीच्या शांततेत प्रीती बिछाण्यावर पडलेली होती, पण तिच्या डोळ्यांपासून झोप कोसवत दूर होती. तिचं मन आणि मेंदू एका अजब द्वंद्वात अडकले होते. रोहितसोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी तिच्या मनात सजीव होत होत्या. प्रत्येक वेळी जेव्हा रोहित तिच्याकडे पाहायचा, तेव्हा प्रीतीच्या मनात एक सिंहन पसरायची. त्याच्या प्रत्येक लहानशा गोष्टीला, नजरेला, स्पर्शाला आता प्रीतीसाठी एक वेगळाच अर्थ होता. प्रीतीने कुशीवर वळून उशाला घट्ट धरलं. तिच्या मनात एकच प्रश्न वारंवार उठत होता, हे योग्य आहे का? मी माझ्या नवऱ्याच्या विश्वासाला तडा देत आहे का? पण तिच्या हृदयाच्या ठोक्यांनी तिला एक वेगळ्या सत्याची जाणीव करून दिली, ती आता या आकर्षणापासून स्वतःला वाचवू शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी रोहित पुन्हा घरी आला.
त्याच्या डोळ्यांत तीच कोमल आणि खोल इच्छा होती जी प्रीती दुर्लक्ष करू शकत नव्हती. ती काम करण्याचा बहाणा करत होती, पण तिच्या मनात त्या पहिल्या स्पर्शाच्या आठवणी सतत येत होत्या. रोहित स्वयंपाकघरात आला, जिथे प्रीती तिच्या दैनंदिन कामांमध्ये गुंतली होती. तिच्या मागे येऊन रोहितने हलक्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. प्रीतीचं हृदय जोरजोराने धडकू लागलं आणि तिचा श्वास वेगाने चालू लागला. तेव्हा रोहित म्हणाला, "वहिनी, तुम्ही काहीतरी चिंतित वाटत आहात." रोहित तिच्याकडे थोडा झुकून बोलला, त्याच्या आवाजात एक सौम्य आणि संवेदनशील भाव होता. प्रीतीची नजर त्याच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. तिने हलक्या आवाजात उत्तर दिलं, "नाही, काही नाही, फक्त थोडं विचार करत होते." पण तिच्या मनाची खरी भावना काहीतरी वेगळीच होती. ती स्वतःला थांबवू शकत नव्हती. तिच्या भावना आता पूर्णपणे अनियंत्रित झाल्या होत्या. रोहितने तिच्या हाताला हलक्याने स्पर्श केला आणि तो स्पर्श जणू तिच्या आतल्या प्रत्येक भावनेला जाग करत होता. प्रीतीने एका क्षणासाठी डोळे बंद केले, जणू ती या स्पर्शापासून स्वतःला वाचवू पाहत होती. पण तिच्या भावनांनी तिला आणखी जवळ खेचलं. प्रीतीच्या ओठांवर हलकीशी थरथर होती आणि तिचा श्वास बेताल होत होता. तिला जाणवलं की रोहित तिच्या कंबरेच्या जवळ येऊन उभा राहिला आहे आणि त्याचा हात हळूहळू तिच्या बोटांना धरू लागला आहे. प्रीतीने याला विरोध केला नाही. तिचं हृदय जोराने धडकत होतं, पण तिने स्वतःला त्या क्षणात पूर्णपणे हरवू दिलं. "प्रीती वहिनी," रोहितने तिचं नाव इतक्या कोमलतेने म्हटलं की त्याचा आवाज प्रीतीच्या मनाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचला. "माझं हे वागणं योग्य नाही, हे मला माहीत आहे, पण माझ्या हृदयाचे ठोके काहीतरी वेगळंच सांगत आहेत." प्रीतीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत प्रश्न आणि इच्छा दोन्ही स्पष्ट दिसत होत्या. रोहितचा चेहरा आता तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता. त्यांच्यातलं अंतर आता जवळजवळ मिटलं होतं. रोहितने हळुवारपणे तिच्या चेहऱ्याला आपल्या हातात घेतलं आणि त्याच्या बोटांचा स्पर्श प्रीतीला मदहोश करत होता. "मी स्वतःला थांबवू शकत नाही," रोहितने हळू आवाजात फुसफुसलं, "आणि मला वाटतं, तूही हेच अनुभवत आहेस." प्रीतीने काही उत्तर दिलं नाही, पण तिच्या डोळ्यांत त्या अंकत भावनांचा स्पष्ट प्रतिबिंब होतं. तिने हळूच आपले ओठ दाबून घेतले, पण तिच्या श्वासांची उष्णता आता रोहितलाही जाणवत होती. रोहित तिच्या कानाजवळ जाऊन हलक्या आवाजात म्हणाला, "तुझ्याशिवाय आता माझ्या रात्री अपूर्ण वाटतात. जेव्हा तू माझ्यासमोर नसतेस, तेव्हा मी स्वतःला हरवलेलं वाटतं." प्रीतीचं हृदय जोराने धडकू लागलं. तिच्या भावनांनी आता प्रत्येक मर्यादा ओलांडली होती, तोडून टाकली होती. तिने रोहितकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांत तीच भावना दिसली जी तिच्या स्वतःच्या हृदयात होती. त्यांच्या दोघांमधील आकर्षण इतकं खोल होतं की आता त्यांच्यात कोणतंही अंतर उरलं नव्हतं. रोहितने हळुवारपणे प्रीतीच्या ओठांवर स्पर्श केला आणि हा स्पर्श जणू त्यांच्या दोघांमधील साऱ्या गुंतागुंती विसरून गेला. त्यांच्या दरम्यानचं हे चुंबन केवळ त्यांच्या नात्याची खोली दाखवत नव्हतं, तर त्यांच्या भावनांची सत्यता देखील उघड करत होतं. प्रीतीने स्वतःला पूर्णपणे रोहितच्या हवाली केलं. त्यांच्या जवळीक आता अशा मर्यादेपर्यंत पोहोचली होती जिथून परत येणं शक्य नव्हतं. त्या रात्रीच्या शांततेत प्रीती तिच्या खोलीत एकटी बसली होती, पण तिच्या मनात एक वादळ घोंघावत होतं. रोहितसोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणी तिच्या प्रत्येक श्वासात भरून राहिल्या होत्या. ती जाणून होती की हे सगळं चुकीचं होतं, पण तिच्या हृदयाच्या भावना आता सर्व मर्यादा ओलांडून गेल्या होत्या. तिच्या आयुष्यातील जो पोकळी होती, ती रोहितसोबत घालवलेल्या क्षणांनी खोलवर भरून निघाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात रोजच्याप्रमाणे कामं सुरू झाली होती. प्रीती स्वयंपाकघरात चहा बनवत होती. तिने दरवाज्याजवळ काही हालचाल ऐकली आणि मागे वळून पाहिलं तर रोहित उभा होता. त्याच्या डोळ्यांत तीच जादू आणि खोली होती जी प्रत्येक वेळी तिला त्याच्याकडे आकर्षित करत होती. प्रीतीने नजर खाली झाली, पण मनाच्या आत एक गोंधळ सुरूच होता. "वहिनी," रोहितने हळूच म्हटलं. त्याच्या आवाजात एक न बोललेली भावना होती, जी प्रत्येक वेळी प्रीतीला कमजोर करत होती. "आहो, मी व्यस्त आहे." प्रीतीने स्वतःला व्यस्त दाखवण्याचा प्रयत्न करत म्हटलं, पण तिचा आवाजही कमजोर होत होता. रोहित तिच्या जवळ येऊन उभा राहिला. त्याची जवळीक प्रीतीच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढवत होती. "काल रात्री झोपच लागली नाही," रोहित म्हणाला. त्याच्या आवाजात एक विचित्र अस्वस्थता होती. "तुझ्याशिवाय आता काहीच योग्य वाटत नाही," असं तो म्हणाला. प्रीतीने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या मनात पुन्हा तोच गोंधळ सुरू झाला. "रोहित, हे सगळं चूक आहे. आपण थांबायला हवं," तिने हळूच म्हटलं.
पण तिच्या आवाजात ठामपणा कमी आणि कमजोरी जास्त होती. मला माहीत आहे, वहिनी, रोहित तिच्या जवळ जात म्हणाला. पण जेव्हा तू जवळ असतेस तेव्हा मनावर ताबा ठेवणं कठीण होऊन जातं. त्याचे शब्द प्रीतीच्या हृदयात खोलवर उतरले. तिने जाणवलं की रोहितचा हात हळूहळू तिच्या मनगटावर येऊन थांबला आहे. त्या स्पर्शाने प्रीतीच्या आतल्या सगळ्या भावनांना पुन्हा जागं केलं. ती इच्छित होती की सगळं काही थांबावं, पण तिचं मन आता ऐकायला तयार नव्हतं. रोहितच्या बोटांचा हलकासा स्पर्श तिच्या मनगटावर आतापर्यंतचा सर्वात संवेदनशील अनुभव होता. प्रीतीने हळूच डोळे मिटले. तिला असं वाटत होतं की ती या क्षणात हरवून जावी. प्रीतीच्या आवाजात आता कुठलाही विरोध नव्हता, फक्त भावना होत्या. तिला माहिती होतं की हा मार्ग चूक होता, पण तिला स्वतःला रोखायची ताकद आता उरली नव्हती. रोहितने हळूहळू तिच्या जवळ येऊन तिच्या मनगटाला धरलं. त्यांचे श्वास एकमेकांवर येऊन भिडत होते. वहिनी, मी कधीही कोणाकडे असं काही अनुभवलं नाही. तू माझ्या प्रत्येक इच्छेचं उत्तर आहेस आणि मला स्वतःला रोखता येत नाही. रोहितच्या आवाजात आता एक भावनिक खोली होती. प्रीतीने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मग तिने नजर खाली केली. तिचा श्वास आता वेगाने चालू होता आणि तिच्या हृदयाचे ठोके रोहितच्या प्रत्येक शब्दावर उत्तर देत होते. हळूहळू रोहितने प्रीतीच्या कंबरेजवळ आपले हात पुढे केले आणि तिला स्वतःच्या जवळ ओढलं. प्रीतीचं हृदय आता जोरजोराने धडधडू लागलं होतं. त्यांच्यातील जवळीक वाढत चालली होती आणि आता त्यांच्या दोघांमधली कुठलीही दुरी उरली नव्हती. प्रीतीच्या मनातले सगळे प्रश्न या क्षणांमध्ये हरवून गेले होते. रोहितच्या स्पर्शाने तिच्या हृदयाला सगळे उत्तरं मिळाली होती. तिने स्वतःला त्याच्या मिठीत समर्पित केलं. रोहितने हळूच तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यांत खोल नजर टाकली. तू माझं आयुष्य आहेस, प्रीती. आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्याच्या डोळ्यांत तीच तीव्र इच्छा होती, जी प्रत्येक वेळी प्रीतीला कमजोर करत होतं. प्रीतीने हळूच आपल्या ओठांवर एक हलकी स्मितहास्य येऊ दिली. तिला जाणवलं की तिच्या मनातलं जे रिकामपण होतं, ते आता रोहितसोबत भरून निघालं होतं. पण त्याचबरोबर तिच्या मनात एक भीतीही होती. हे सगळं योग्य होतं का? ती आपल्या नात्याला फसवत होती का? पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला त्या क्षणी मिळू शकली नाहीत. त्या क्षणी फक्त ती दोघंच होती आणि त्यांच्यातला तो अतूट बंध, जो आता सगळ्या सीमा ओलांडून गेला होता. मित्रांनो, त्या रात्रीनंतर प्रीतीच्या मनात आणि विचारांत एक नवा संघर्ष सुरू झाला होता. प्रत्येक दिवस अधिक कठीण होत चालला होता. ती जितक्या वेळा रोहितपासून दूर जाण्याचा प्रयत्न करायची, तितक्याच वेळा तिच्या भावना तिला परत त्याच्याकडे खेचून नेत असत. तिचं जीवन आता अशा एका गहन गुंतागुंतीत अडकलं होतं जिथं योग्य आणि अयोग्य यामधली सीमारेषा धूसर होत चालली होती. एका सकाळी जेव्हा प्रीती एकटीच बसली होती, तिने स्वतःला अनेक प्रश्न विचारले. हे सगळं योग्य आहे का? मी माझ्या नवऱ्याशी अन्याय करते आहे का? पण प्रत्येक वेळी या प्रश्नांचं उत्तर तिला एकच मिळायचं, ती रोहितपासून वेगळी होऊ शकत नव्हती. रोहितचा चेहरा वारंवार तिच्या डोळ्यांसमोर येत असे आणि त्याच्या आठवणी तिला अस्वस्थ करत असत. घरातील बाकी सगळे आपापल्या कामात गुंतलेले असत, पण प्रीतीच्या मनात सतत एकच विचार चालू असायचा. संध्याकाळ होताच जेव्हा रोहित घरी परतला, तेव्हा त्याच्या डोळ्यांत ती जुनी ओढ दिसत होती. प्रीतीने स्वतःला रोहितकडे पाहू नये म्हणून जबरदस्ती केली, पण ती आपल्या भावना आवरू शकली नाही. रात्री जेव्हा सगळे झोपले होते, तेव्हा रोहित हळूच प्रीतीच्या खोलीजवळ आला. त्याचं हृदय जोरजोराने धडधडत होतं. त्याने दरवाजा उघडला आणि शांतपणे आत आला. प्रीती पलंगावर पडली होती, पण तिच्या डोळ्यांत झोपेचं नावही नव्हतं. तिने जाणवलं की रोहित तिच्या जवळ उभा आहे. त्याच्या श्वासांची उष्णता आता प्रीतीला जाणवत होती. वहिनी, रोहितने हळूच म्हटलं. त्याच्या आवाजात तीच गहराई होती जी प्रीतीच्या मनाला आतापर्यंत भिडत होती. प्रीतीने डोळे उघडले आणि रोहितला आपल्या जवळ उभं पाहिलं. त्याच्या नजरा तिला जणू काही उत्तर देण्यासाठी विचारत होत्या. प्रीतीचं मन आता पूर्णतः तिच्या भावनांसमोर हरलं होतं. ती काहीही बोलू शकली नाही. रोहितने हळूच तिचा हात धरला आणि एका क्षणासाठी सगळं ठरल्यासारखं झालं. प्रीतीच्या मनात एकच हलचल सुरू झाली. रोहित हळूच तिच्या जवळ बसत म्हणाला, तुला माहितीये का, आता मला स्वतःला अधिक रोखता येत नाही. तुझ्याशिवाय एक क्षणही जगणं कठीण झालंय. त्याच्या डोळ्यांत एक विचित्र अस्वस्थता होती. जणू त्याने आपल्या भावना दडपण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण आता सगळं उघड होत चाललं होतं. समोर आलं होतं. प्रीतीनेही आता आपल्या मनाला मोकळं बोलू दिलं.
रोहित, तिच्या आवाजात एक मृदुता होती. मीही स्वतःला थांबवू शकत नाही आहे. पण हे सगळं किती चुकीचं आहे हे जाणूनही. पण ती आणखी काही बोलण्याआधीच रोहितने हळूच तिच्या ओठांवर आपली बोटं ठेवली. काही बोलू नकोस, फक्त हा क्षण जगू दे, तो म्हणाला आणि प्रीतीच्या डोळ्यांत खोलवर पाहिलं. त्या क्षणी दोघांमधील सगळ्या सीमा तुटल्या. रोहितने हळूच तिला आपल्या मिठीत घेतलं आणि प्रीतीनेही कुठलाही विरोध न करता स्वतःला त्याच्याजवळ आणलं. त्यांच्यातील अंतर आता पूर्णतः मिटलं होतं. त्यांचे श्वास एकमेकांत मिसळत होते आणि त्या क्षणी दोघांनीही आपल्या सगळ्या भावना एकमेकांशी वाटून घेतल्या. खोल्यात हलकासा उजेड होता आणि बाहेरच्या चंद्रप्रकाशाने त्यांच्या या नात्याला आणखी गहिरेपण दिलं होतं. प्रीतीने जाणवलं की तिच्या आयुष्यातलं रिकामपण आता पूर्णपणे भरून निघालं होतं. रोहितच्या स्पर्शाने तिच्या प्रत्येक भावनेला जागं केलं होतं. त्याच्या बोटांचा हलकासा स्पर्श, त्याचं जवळ येणं आणि त्यांच्या नात्याचा हा नवीन टप्पा, हे सगळं आता एका वेगळ्या वळणावर पोहोचलं होतं. प्रीतीचं हृदय आता पूर्णतः रोहितचं झालं होतं. पण जसजशी सकाळची पहिली किरण खोलीत शिरली, प्रीतीला अचानक वास्तवाचं भान आलं. तिच्या मनावर एक मोठा भार होता. हे सगळं चूक आहे, होतं. तरीही तिच्या भावना तिला योग्य अयोग्य यातील फरक समजण्यापासून रोखत होत्या. तिने रोहितकडे पाहिलं, जो अजूनही तिच्या जवळ होता. त्याच्या डोळ्यांत एक वेगळी शांतता होती. पण त्याचवेळी एक विचित्र अस्वस्थता देखील होती. रोहित म्हणाला, "वहिनी, मला तुमचं खूप प्रेम आहे. पण मला माहितीये की हे सगळं सोपं नाहीये. आपल्या दोघांमधलं जे काही आहे ते कुणालाही समजणार नाही." रोहितचं बोलणं ऐकून प्रीतीने त्याच्याकडे पाहिलं आणि एक खोल श्वास घेतला. "हो रोहित, हा मार्ग खूप कठीण आहे. पण मी तुला सोडण्याचं धैर्य जमवू शकत नाही," ती म्हणाली. तिच्या शब्दांत आता एक वेगळी स्पष्टता होती, एक सत्य ज्याला ती स्वतःपासून लपवण्याचा प्रयत्न करत होती. प्रीतीचं जीवन आता आधीसारखं राहिलं नव्हतं. एकीकडे तिचं वैवाहिक आयुष्य होतं आणि दुसरीकडे ती नवीन, अंकहीन नाती जी तिच्या आणि रोहितच्या दरम्यान निर्माण झाली होती. ती प्रत्येक दिवस एक विचित्र अस्वस्थतेत जगत होती. मनाच्या खोलवर ती जाणत होती की ती जे करत होती ते चुकीचं होतं. पण तरीही तिच्या भावना तिला त्याच मार्गावर ओढून नेत होत्या. एके दिवशी जेव्हा सगळे घराबाहेर गेले होते, तेव्हा प्रीती स्वयंपाकघरात एकटी होती. तिचं मन असमंजसाने भरलेलं होतं. तेव्हाच रोहित आत आला. त्याच्या डोळ्यांत ती जुनी ओढ होती, तोच अस्वस्थ करणारा आकर्षण, ज्याला प्रीती अजूनही दुर्लक्ष करू शकली नव्हती. "वहिनी, तुम्ही ठीक आहात का?" त्याने हळूच विचारलं, पण त्याच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं. एक ओढ, एक आकर्षण, जे प्रीती स्पष्टपणे जाणवू शकत होती. प्रीतीने उत्तर देण्यासाठी तोंड उघडलं, पण शब्द तिच्या ओठांवरून बाहेर पडू शकले नाहीत. तिचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं होतं आणि रोहितचं जवळ येणं तिला आणखी अस्वस्थ करत होतं. रोहित म्हणाला, "तुम्हाला माहिती मी काय अनुभवतोय?" तो हळूच तिचे हात पकडत म्हणाला. त्याच्या डोळ्यांत ती गहराई होती जी प्रत्येक वेळी प्रीतीला त्याच्याकडे खेचत होती. प्रीतीने आपले हात सोडवण्याचा प्रयत्न केला नाही. ती अजूनही स्वतःशी तोच प्रश्न विचारत होती, "हे योग्य आहे का? मी माझ्या नवऱ्याशी फसवणूक करते आहे का?" पण तिच्या भावना तिला एका वेगळ्याच दिशेने नेत होत्या. रोहितने हळूच तिचा चेहरा आपल्या हातांत घेतला. "मी प्रत्येक दिवशी तुमच्याबद्दल विचार करतो, वहिनी. आपलं जे काही आहे ते कुणालाही समजणार नाही. तुम्ही माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहात," रोहित म्हणाला. प्रीतीने त्याच्या डोळ्यांत पाहिलं. रोहितच्या भावनांमध्ये प्रामाणिकपणा जाणवत होता आणि हाच तिच्या दुविधेचा मुख्य भाग होता. ती स्वतःला या नात्यातून बाहेर काढू इच्छित होती, पण प्रत्येक वेळी काहीतरी तिला पुन्हा त्याच्याजवळ खेचून नेत होतं. तिने हळूच म्हटलं, "रोहित, आपण जे काही करत आहोत ते योग्य नाही. मी लग्न केलेलं आहे आणि तुला हे सगळं समजायला हवं." तेव्हा रोहित म्हणाला, "मला माहिती, वहिनी." रोहितने तिचं म्हणणं कापत म्हणाला, "पण आपण दोघंही जाणतो की आपल्या मनाच्या भावना काय आहेत. आपण त्या दुर्लक्ष करू शकतो का?" त्याच्या आवाजात दुःख आणि ओढ दोन्ही स्पष्ट दिसत होते. प्रीतीचं हृदय अजूनही जोरजोराने धडधडत होतं. तिला कळत नव्हतं की काय योग्य आहे आणि काय चूक. तिचं विवाहित आयुष्य एकीकडे होतं, पण रोहितसोबतचं हे नवीन नातं तिला खोलवर खेचत होतं. रोहितने तिच्या जवळ येऊन तिच्या डोळ्यांत खोलवर पाहिलं आणि म्हणाला, "मी तुला कधीच दुःख देणार नाही, वहिनी. मला फक्त एवढंच हवंय की आपण एकमेकांशी प्रामाणिक राहू."
आपल्यामध्ये जे काही आहे ते आपण दोघं जाणतो आणि तेच महत्त्वाचं आहे. त्याच्या आवाजात इतकी प्रामाणिकता आणि प्रेम होतं की प्रीतीकडे उत्तर देण्यासाठी काही उरलं नाही. ती शांतपणे उभी राहिली, जणू तिच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत होते. रोहितने हळूच तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हटलं, "मला माहिती की हे सगळं किती कठीण आहे. पण माझ्यासाठी आता तुझ्यापासून दूर राहणं शक्य नाही." प्रीतीनेही आता आपल्या भावना अधिक लपवण्याचा प्रयत्न केला नाही. "रोहित, तू बरोबर म्हणतोस. मीही स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवू शकत नाही. पण हे नातं." तिने आपलं वाक्य अर्धवट सोडलं, जणू तिच्या भावनांचं संपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडत होते. त्या क्षणी त्यांच्यामधल्या सर्व मर्यादा संपल्या होत्या की सगळ्या सीमा तुटल्या. रोहितने हळूच तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. प्रीतीने कुठलाही विरोध न करता स्वतःला त्याच्याजवळ आणलं. त्यांच्या श्वासांचा एकमेकांत विलय झाला आणि त्या क्षणी दोघांनीही आपल्या सगळ्या भावनांना एकमेकांशी वाटून घेतलं. तर मित्रांनो, ही होती आजची आमची छोटीशी गोष्ट. गोष्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल, तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुढे अशाच रोमांचक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. धन्यवाद.